हाय फ्रेंड्स, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. चला आता थोडंसं झोपेतून उठली, आपण जाऊ आता थोडंसं बाहेर. अंशूची शाळा 5:30ला सुटेल, तोपर्यंत मी थोडं बाहेर जाऊन येते. मी अंशूला ट्युशनला सोडू मम्मीकडे गेली होती. तो बोलतो एक काम कर, तो आता आली आहे, जाऊ नको घरी, 1.5 तासाने अंशूला ट्युशन सोडून तू बिर्याणी बनव. बिर्याणी बनवायला घेतलं, टमाटा कांदा बघा, कांद्याने अख्खा रडवून घेतलं मला. एवढा कांदा तिखट होता, कांदा खरंच खूप तिखट लागला मला, पूर्ण रडवून घेतलं कांद्याने. त्याच्यानंतर मी बिर्याणी बनवायला घेतली. नंतर मी बिर्याणी बनवली कारण की थोडी मला अशी साधी टाईपच बनवायची होती. माझ्या भावाचे नाटक असतं, तो काय करतो अशी बिर्याणी बनवू नको तशी, आणि त्याला डायजेस्ट प्रॉब्लेम पण आहे म्हणून त्याला वैतागतो. म्हणून मी साधीच बनवली. त्याच्यात कांदा, टमाटा, लसूण, हिरवी मिरची हे सर्व टाकून बनवले. बाकी काय नाही टाकलं. गरम मसाला टाकला का त्याला किरकिर 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 करतो, त्याला गरम मसालाच आवडत नाही. काय माहित, तो बोलतो गरम मसाला नको टाकू, गरम मसाला नको टाकू. त्याला वैताग असतो, हे नको टाकून ते नको टाकून. त्याच्यानंतर मी बिर्याणी बनवून दिली. कारण की माझी मम्मी इथेच राहते, म्हणजे माझ्या घरापासून मम्मीचं घर 10 मिनिटाच्या अंतरावर असेल, आणि अंशूची शाळा तर मम्मीचं घर तर 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणून मला टेन्शन नाही, मला कधी पण मम्मीकडे जायचं 2 मिनिटात मी जाऊ शकते. 10-15 मिनिटाच्याच अंतरावर माझी मम्मी राहते. आणि तिची बिर्याणी बनवली, चिकन बिकन टाकून घेतलं, आणि मग नंतर मी रडायला लागले. त्याला बोलले मी एका हाताने फोन पकडू, एका हाताने व्हिडिओ काढू. तो उठून आलता, मग तो मोबाईल पकडला, मग मी बिर्याणी बनवली. म्हणून मी थोडं मध्ये मध्ये व्हिडिओ घेतलेच नाही, थोडेच व्हिडिओ घेतले. त्याच्यानंतर बघा मी बिर्याणी कशी बनवली. त्याच्यानंतर मी एक शिट्टी मारून घेतली पहिले, म्हणजे चिकन थोडं जास्त नरम लागतं आम्हाला. त्याच्यानंतर मी तांदूळ भिजत ठेवला होता, तो टाकून घेतला. मला त्याचा व्हिडिओच घेता आला नाही. त्याच्यानंतर बनवून घेतलं, मसाला टाकला एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला. बघा तो लय किरकिर किरकिर करतो. मला बिर्याणी म्हणजे असं तिखट वगैरे बनवली आणि त्याला नाही आवडत. मला साधी बनव म्हणून मला त्याच्यामुळे साधी बनवायला लागली. आणि अंशूला पण खायची होती म्हणून गेले जाऊ दे. नंतर मग अंशू ट्युशनला होता म्हणून काही नाही, मग बनवून मी अंशूसाठी टिफिन घेतला. बघा बिर्याणी. त्याच्यानंतर मम्मी मम्मीला बोलले लोणचं दे. मम्मी लोणचंच देत नव्हती माझी, बोलते नको नको नको. पण का देत नव्हती, कारण की तिला त्या लोणच्यामध्ये अजून मसाला टाकायचा होता. तुम्हाला बोलते तुम्ही अजून मसाला टाकते आणि मग नाही, कारण की तिला मसाला खूप जास्त लागतो लोणच्यामध्ये. बोलते मग तू नाही मला दे. तर बोलते नाही, मी पहिले मसाला टाकते, मग उद्या परवा नाही. मला मसाला नको होता जास्त, कारण की मला ऍसिडिटी होऊन जाते मसाला खाल्ला जास्त. तर ते बोलते जाऊ दे ये नाही. मसाला टाकला मग तिला बोलते नाही मला फुल भरून दे. लय हे करत होते म्हणते, तिने मला फुल भरून दिला. बोलते घे, कारण की ती मला म्हणते तुम्ही मसाला टाकून तर अजून चांगलं नाही, पण मला जास्त मसाला आवडत नाही, तर मग मला लय ऍसिडिटी होऊन जाते. म्हणून मी तिला दे. बोलते मी बोलते मसाला टाकू दे, मग मी बोलले नको. मग हे सर्व माझ्या भाऊनेच व्हिडिओ काढले होते. बोलते बघा कसं लोणच्यासाठी मायले की भांडतात ते. त्याच्यानंतर त्याने मला लोणचं भरून दिलं. मी अंशूसाठी टिफिन घेतला, बिर्याणी घेतली त्याच्यासाठी. तिने मला फुल भरून डबा दिला. बोलते अजून एक काम कर, मसाला टाकलं अजून घेऊन. ती एकटीच खाते, माझा भाऊ तर खात पण नाही. 2घच जण खायला बनवून मलाच देते, माझ्या बाहेरच्या बहिणीला देते. तरी तिथे चालू होतं घे खालचा मसाला घे, म्हणजे तिला डबल मसाला टाकून घ्यायचा. मी तिच्याकडून लोणचं घेतलं. मग मी नंतर आमच्यासाठी बिर्याणी घेतली. मग घरी यायला निघाली. भाऊ बोलतो जा. 2 पिशव्या आणल्या मी, त्याच्यामध्ये एकामध्ये मम्मीने बिर्याणी, एकामध्ये लोणचं, आणि ते माझ्या मध्ये त्या दिवशी मी रक्षाबंधनला गेले तिथे कपडे राहिलेले, त्या बॅगेमध्ये दोघी घेऊन आली. त्याच्यानंतर मला त्यानेच ओला करून दिली ती, ओलानेच तसेच येत. अंशूला ट्युशनवरून घेऊन आली. मग घरी आली तर काय, त्याचा प्रोजेक्ट बनवायचा पडला, त्याचा प्रोजेक्ट बनवायला घेतला. 15 ऑगस्टचा त्याला प्रोजेक्ट बनवायचा होता. मग आम्ही तो बनवत बसलो 2 जण. तो बनवतो एवढा कचरा करून टाकतो. बनवायचं तर काही नाही, पण त्याला लय हे कर ते कर, आणि पूर्ण म्हणतात ना
नाही मम्मा मीच करतो, नाही मम्मा त्यानेच प्रोजेक्ट केला, मला त्याची मदत करायला मला बसावंच लागलं होतं. मग आम्ही दोघांनी प्रोजेक्ट करून